महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन राज्याचे जागा वाटप निश्चित केले। त्यात जालना लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाला सुटले। जालना लोकसभेच्या जागेसाठी जालना जिल्हा काँग्रेस कमिटी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीने माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे आणि राजेंद्र राख यांची नावे दिली आहेत। मात्र आज उद्या उमेदवाराचे नाव जाहीर होईलच। ज्यांचं कोणाचं नाव जाहीर होईल त्याला महाविकास आघाडी आणि जिल्हा काँग्रेस कमिटी मिळून निवडून आणू अशी प्रतिक्रिया राजेंद्र राख यांनी व्यक्त केली। उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही, जालना हे पूर्वीपासूनच काँग्रेसकडेच होतं। मीडियातल्या काही गोष्टीमुळे ते इकडं तिकडं असं वाटत होतं, पण तसं काही नव्हतं। जागा का डिक्लेअर झाली नाही, खरं म्हणजे जालन्यात जागेचाही घोळ नाही। जालना जिल्हा काँग्रेस कमिटीने आणि औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीने दोन नावं एकत्रित आजी माजी आमदार आजी माजी मंत्री सगळ्यांनी मिळून दोन नाव दिले। ते माजी आमदार कल्याण काळे आणि दुसरं माझं स्वतःचं राजेंद्र राख। तर ओपनमधून द्यायचं असेल तर कल्याण काळे, ओबीसीतून जर द्यायचं असेल तर राजेंद्र राख। आणि त्याला काहीही अडचण नाही, पण नंतर डिक्लेअर का मराठवाड्यातल्या काही राजकीय सामाजिक घडामोडीमुळे त्याचा प्रदेश काँग्रेस कमिटी काही विचार करत असेल आणि आज उद्या आमचं ते नाव डिक्लेअर होईल आणि जे कोणचंही नाव डिक्लेअर होईल त्याला आम्ही सगळी महाविकास आघाडीतली आणि जिल्हा काँग्रेस कमिटी म्हणून त्याला निवडून आणून ते उमेदवार 100% निवडून येणार। तर ज्याप्रमाणे भाजपने राज्यात 5 ते 6 ठिकाणी ओबीसी उमेदवारांना उमेदवारी दिली, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाने सुद्धा ओबीसी चेहऱ्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करत जालना लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाने ओबीसी उमेदवाराला जाहीर करावी अशी एकमुखी मागणी जालन्याच्या काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली। दरम्यान काँग्रेसने जालना लोकसभेसाठी उमेदवार ही ओबीसी उमेदवाराला दिली तरी चांगलं आहे, नाही दिली तरी आम्ही पक्षाचे काम करणारच, त्यात तीळ मात्र शंका नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। आतापर्यंत जालन्याच्या उमेदवाराची मधल्या काळात दर्शक दूषित वातावरण झालं, पण आता ते व्यवस्थित आहे। आता आमचा काँग्रेसच्या जिल्ह्यासाठी जागा सोडलेली आहे आणि पक्ष जो आदेश देईल ते आम्ही कार्य करायला सक्षम आहे। फक्त काँग्रेस पक्षाने येणाऱ्या काळात योग्य ती भूमिका, योग्य ती न्याय देण्याची भूमिका केली पाहिजे। आम्ही आता आमची लढाई भाजप विरोधी आमची काँग्रेसची राहणार आहे आणि आम्ही 100% आमच्या काँग्रेस उमेदवाराला निवडून आणण्याचा 100% कार्य करणार आहे। काँग्रेसने ओबीसी उमेदवार द्यावा अशी कुठेतरी चर्चा आहे जालन्यात, काय वाटतं आपल्याला? नक्कीच आहे ते, कारण काय आहे, भाजपने आतापर्यंत मला वाटतं 5 ते 6 जागा ओबीसी समाजाला दिलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी आणि पक्षनिष्ठेने आमच्या ओबीसी समाज बांधवांना कुठेतरी एक मराठवाड्यात महाराष्ट्रात एक ओबीसी जागा देण्यात यावी आमची ही बी विनंती आहे। आणि याच्याबद्दल आणि दिली तर चांगलीच आहे, नाही दिली तर आम्ही पक्षाचं कार्य आम्ही 100% करणारच आहे, त्याला तिळभर बी शंका नाही त्याच्यात बरोबर। दरम्यान महायुतीने जालना लोकसभेच्या जागेसाठी भाजपा नेते रावसाहेब दानवे यांना उमेदवारी जाहीर केले आणि आता काँग्रेस पक्ष ओबीसी उमेदवार देत असेल तर जालना लोकसभेची लढत ही मराठा विरुद्ध ओबीसी उमेदवार अशी होणार। मात्र ही लढत दोन्ही उमेदवारांसाठी अटीतटीची असणार आहे। त्यामुळे जालन्याच्या राजकारणात एकूण काय काय नवीन ट्विस्ट येत आहेत हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।